चला आज आपण रेजिस्टिव्ह सर्किट पाहू. असे 4 सर्किट्स आहेत. रेजिस्टिव्ह सर्किट, इंडक्टिव्ह सर्किट, कॅपॅसिटिव्ह सर्किट आणि LCR सर्किट, हे 4 सर्किट्स. आता स्टेप बाय स्टेप एक एक सर्किट पाहू, त्याचे न्यूमेरिकल्स पाहू, MCQs सिक्वेन्स मध्ये 4ही सर्किट्स पाहू. तर फर्स्ट सर्किट कंटेनिंग रेजिस्टर ओनली, किंवा यालाच आपण रेजिस्टिव्ह सर्किट म्हणू. रेजिस्टिव्ह सर्किट म्हणजे याच्यात फक्त रेजिस्टन्सच आहे, बाकी दुसरे कंपोनंट्स नाहीत. कॅपॅसिटर नाही, इंडक्टर नाही, है ना. आणि एक वेळा सिक्वेन्स पहा, हा सिक्वेन्स आपण बाकीच्या सर्किट्स मध्ये कंटिन्यू करू. तर फर्स्ट पॉइंट मध्ये आपण रेजिस्टर, हा रेजिस्टर आहे आणि याला अल्टरनेटिंग EMF किंवा अल्टरनेटिंग करंट अप्लाय करू. हा करंट पास होत आहे I. हा जो करंट लिहितो आपण त्याला इन्स्टंटेनियस करंट म्हणू आपण. तर फर्स्ट पॉइंट मध्ये आपण डायग्राम ड्रॉ केली, ओनली सिंपल डायग्राम. सेकंड पॉइंट मध्ये काय करू आपण, I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी ने स्टार्ट करू. आता हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. I म्हणजे काय, हा I करंट, दिस इज इन्स्टंटेनियस करंट. I0 म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ करंट, मॅक्सिमम व्हॅल्यू. ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी, टी म्हणजे टाइम. ओके, तर हा रेजिस्टिव्ह सर्किट आहे. आपण पहिले फर्स्ट करंटचं इक्वेशन लिहिलं, इथून आपण EMFचं इक्वेशन तयार करू. कसं पहा, बाय सिंपल ओहम्स लॉ, E इक्वल टू RI. मग इथे I ची व्हॅल्यू पुटअप करू, ही R I0 साइन ओमेगा टी. झालं सिंपल इक्वेशन तयार. हा जो पार्ट असेल हा, याला म्हणू आपण E0 साइन ओमेगा टी. तर हा एक इक्वेशन ऑलरेडी आहे, होता आपल्याजवळ, हा सिंपल तयार केला आपण. E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. आता इथे आपण फेजर डायग्राम ड्रॉ करू, यांची फेजर डायग्राम. तर फेजर डायग्राम काय असते पहा. फेजर डायग्राम मध्ये आपल्याला इथे एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस, एक्स अँड वाय एक्सिस वर EMF आणि करंट देऊ आपण, किंवा दिस इज हॉरिझॉन्टल. इथे EMF ला फिक्स ठेवू आपण. ऍक्च्युली EMF इथे आहे, त्याचा कंपोनंट आपण इथे घेतला, कारण ओमेगा टी अँगल आहे हा ओमेगा टी. तर हा आहे आपला E0 ला फिक्स ठेवू प्रत्येक डायग्राम मध्ये. E0 मेक्स अन अँगल ओमेगा टी. हा जो एरो दाखवला आपण, दिस इज कॉल्ड फेजर, वेक्टर फॉर्म मध्ये. ओमेगा टी इज द अँगल मेड विथ द हॉरिझॉन्टल साइन ओमेगा टी E0, आणि याची मॅक्सिमम व्हॅल्यू E0 आहे. म्हणजे हा जो वेक्टर आहे E0 साइन ओमेगा टी इथे येईल, E0 कॉस ओमेगा टी इथे येईल, हा आहे E0. हे दोन इक्वेशन्स ऑब्झर्व करा. इथे साइन ओमेगा टी आहे, इथे पण साइन ओमेगा टी आहे. म्हणजे करंट आणि EMF दोन्ही सेम फेज मध्ये आहेत, बरोबर. हे कशावरून सांगत आहे आपण, इथे साइन ओमेगा टी, इथे साइन ओमेगा टी. इथे समजा काहीतरी असं असतं, साइन ओमेगा टी प्लस π/2 पुढे येणार आहे असं, तर हे दोन इक्वेशन इथे म्हटलं असतं आपण की या दोघांमध्ये फेज डिफरन्स π/2 चा आहे, किंवा मायनस असेल तर मायनस π/2. पण इथे तसं नाही आहे सध्या. साइन ओमेगा टी असं आहे. म्हणजे दोन्ही पण फेजर, दोन्ही पण करंट आणि EMF
एकाच डायरेक्शन मध्ये दाखवू आपण. मीन्स असं E0 इथे आहे, I0 पण असंच आहे. E0 I0 मीन्स बोथ आर इन द सेम फेज मध्ये. फर्स्ट पॉइंट मध्ये आपण डायग्राम ड्रॉ केली, सेकंड पॉइंट मध्ये करंटचं इक्वेशन लिहिलं, EMFचं इक्वेशन तयार केलं, थर्ड पॉइंट मध्ये फेजर डायग्राम ड्रॉ केली आपण. यांना पाहून, हे दोन इक्वेशन्स पाहून, आता दोन्ही इक्वेशन मध्ये साइन आहे म्हणजे बोथ आर इन द सेम फेज, दोन्ही सेम फेज मध्ये आहेत म्हणून आपण दोन्ही एकाच लाईन मध्ये दाखवले. मेकिंग अँगल ओमेगा टी, कारण अँगल ओमेगा टी होत म्हणून ओमेगा टी घेतलं. मग या फेजर डायग्राम वरून कन्क्लुजन काय की दोन्ही सेम फेज मध्ये आहे, एका लाईन मध्ये म्हणजे सेम फेज मध्ये आहेत. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये काय पाहता, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे हेच आपण ग्राफिकली दाखवू. आता सिंपल हा EMF चा कर्व दाखवू आपण. हे कर्व डिटेल मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिले होते. हा आहे E कर्व आणि याच्या थोडासा खाली करंटचा कर्व आहे. हा आहे I कर्व. दिस इज I कर्व. आता हा खाली का आला, आता इथे EMF पहा, व्हेअर E0 कशासाठी पुटअप केला आपण पहा. E0 इक्वल टू RI0 याच्यासाठी, किंवा हा जो R आहे हा आहे, याला म्हणतो आपण रेजिस्टन्स, म्हणजे R इक्वल टू असेल E0 अपॉन I0. दिस इज रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन टू द करंट. प्रत्येक सर्किट मध्ये हा चेंज होत राहणार आहे. रेजिस्टन्स, आता याला समजा आपण √2 ने डिवाइड केलं असं. नाव इट कॅन बी रिटन एज ERMS अपॉन IRMS असं लिहू शकतो आपण. युनिट काय आहे याचं, ओहम. युनिट इज ओहम, सिंबल ओहम. तर हे सिंपल 4 पॉइंट्स. अजून एक पॉइंट आहे पॉवरचा, पहा इथे. फर्स्ट आपण सर्किट डायग्राम ड्रॉ केली फर्स्ट पॉइंट मध्ये. सेकंड पॉइंट मध्ये करंटच्या इक्वेशन पासून स्टार्ट करू. हे उलटे स्टार्ट करू शकतो आपण, म्हणजे पहिले EMF घेऊन I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. इथून आपण रेजिस्टिव्ह सर्किट आहे म्हणून ओहम्स लॉ यूज केला असा. I ची व्हॅल्यू पुटअप केली, याला E0 म्हटलं, देअर अँड E0 इज फॉर RI0. दुसरा इक्वेशन मिळाला. हेच आपण फेजर डायग्राम मध्ये दाखवलं. फेजर डायग्राम मध्ये दोन्ही पण एकाच डायरेक्शन मध्ये आले. इथे हा जो कर्व आहे, हा दोन्ही कर्व इथूनच स्टार्ट झालेले आहेत. इथून दोघांच्या इथे पहा, ही मॅक्सिमम व्हॅल्यू E0 आहे, याला आपण I0 म्हणू. पण हा करंटचा कर्व थोडासा खाली आहे. का खाली आहे, बिकॉज R इक्वल टू E0 ला I0 इक्वल टू E0 ला रेजिस्टन्सने इथे डिवाइड केलेला आहे. म्हणजे डिवाइड झाला तो, म्हणजे व्हॅल्यू ती कमी झाली पाहिजे E0 पेक्षा, म्हणून थोडासा कर्व खाली आलेला आहे. नेचर दोन्ही कर्वचा नेचर सेमच आहे. ओके, दोन्ही कर्वचा नेचर सेम आहे. तर हे 4 पॉइंट्स. देन अजून एक पॉइंट पाहू, पॉवर इन रेजिस्टिव्ह सर्किट. हा आपला 5th पॉइंट म्हणू आपण याला. पहिले थोडा पॉवरचा फॉर्म्युला तयार करून घ्या. पॉवर 5th पॉइंट, हे सेपरेट क्वेश्चन पण विचारू शकतात. पॉवर इन रेजिस्टिव्ह सर्किट. पॉवर सर्वात बेसिक फॉर्म्युला पॉवरचा वर्क अपॉन टाइम. देन हा W रिप्लेस करू आपण, V इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. तर W येईल मग इथे Q इंटू V अपॉन T.
हा Q अपॉन टी म्हणजेच करंट, याला लिहू I Q अपॉन टीला, आणि हा V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स. इथे या चॅप्टरमध्ये आपण EMF म्हणतो, म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला आहे EMF इंटू करंट. बेसिक फॉर्म्युला हा EMF इंटू करंट. चला मग आता रेजिस्टिव्ह सर्किटमध्ये पॉवर कॅल्क्युलेट करू. किती पॉवर असते, किती पॉवर कंझ्युम होते. ओके, पॉवर फॉर्म्युला. आता याच्यासाठी आपल्याजवळ हे दोन इक्वेशन्स आहेत, I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी आणि E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. आताच तयार केले आपण. पॉवर इक्वल टू EI, दोन्ही व्हॅल्यूज इथे पुटअप करा. E0 साइन ओमेगा टी अँड I0 साइन ओमेगा टी. E0 I0 साइन स्क्वेअर ओमेगा टी. दिस इज पॉवर. ही जी पॉवर आहे याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस पॉवर. दिस इज इन्स्टंटेनियस पॉवर, म्हणजे टाइमवर डिपेंड आहे ही पॉवर, म्हणून इन्स्टंटेनियस. बट आपल्याला सर्किटमध्ये ॲव्हरेज पॉवरची गरज आहे, ॲव्हरेज पॉवर. मग याच्यावरूनच आपण ॲव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट करू. ॲव्हरेज पॉवर इक्वल टू इंटिग्रेशन पी डी टी अपॉन डी टी. किंवा डी टी याच्यासोबत घ्या, पी डी टी इक्वल आहेत, आणि आपण एक कंप्लीट सायकलवर घेऊ 0 टू टी. आता ही व्हॅल्यू, ही पॉवरची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करू. देन इक्वल टू इंटिग्रेशन E0 I0 साइन स्क्वेअर ओमेगा टी डी टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी टी. लिमिट्स 0 टू टी. E0 I0 can be taken up. Integration of sine square omega t dt 0 to t and again integration of dt. आता इथे काय करायचं पहा, इवन हे तर फर्स्ट व्हिडिओ मध्येही पाहिलं आपण. इथे याला डायरेक्ट मी साइन स्क्वेअरची ॲव्हरेज व्हॅल्यू 1/2 असते, करेक्ट, 1/2. आणि इथे लिमिट टी पण आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू घेऊ आपण t/2. ही स्टेप डायरेक्ट लिहू आपण, म्हणजे इवन बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही पण डायरेक्ट लिहू शकता. समजून घ्यायची असेल ही स्टेप, मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. देअरफॉर E0 I0 याची ॲव्हरेज व्हॅल्यू आहे t/2, आणि डीटीचं इंटिग्रेशन टी, म्हणजे इथे येईल टी, हा टी आणि हा टी कॅन्सल. देअरफॉर ॲव्हरेज पॉवर विल बी E0 I0 अपॉन 2. यालाच आपण RMS मध्ये पण लिहू शकतो. हा जो 2 आहे याला समजा असं लिहिलं √2 इंटू √2. देन दिस इज ERMS ॲव्हरेज पॉवर, ERMS, अँड दिस इज व्हॉट IRMS. तर दिस इज ॲव्हरेज पॉवर कंझ्युम इन रेजिस्टिव्ह सर्किट. प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट आहे. आपल्या सर्किटमध्ये फक्त रेजिस्टर आहे. तर पॉवरचा फॉर्म्युला ERMS इंटू IRMS. तर अशा 5 पॉइंट्स मध्ये टॉपिक पाहला आपण हा. ओके, आता याचे न्यूमेरिकल्स आणि MCQs पाहू. An alternating voltage is given by 140 sin 314 t. हा व्होल्टेज दिलेला आहे. E इक्वल टू 140 sin 314 t. दिस इज गिवन. आता ही व्हॅल्यू पहा जरा इथे.
ही पायची व्हॅल्यू आहे, म्हणजे थोडा पॉईंट जर ऍडजस्ट केला आपण देन दॅट विल बी पाय. इज कनेक्टेड अक्रॉस अ प्युअर रेजिस्टर ऑफ, रेजिस्टर दिलेला आहे 50 ओहम, 50 ओहम. फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स. फ्रिक्वेन्सी ओमेगा मध्ये असते नेहमी, ओमेगा. याला कंपेअर करू आपण. E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी या स्टँडर्ड इक्वेशन सोबत. तर ओमेगाची व्हॅल्यू पहा इथे ही आहे. देअरफॉर ओमेगा इक्वल टू 3142. याला मी असं लिहित आहे 3.142 इंटू 1000. मिनिंग चेंज झालेलं नाही. आणि ओमेगा साठी 2f 3.142 1000. पाहता ही व्हॅल्यू आणि पायची व्हॅल्यू कॅन्सल. f इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 2 किती येईल आन्सर? 500 हर्ट्स. 500 हर्ट्स हा फर्स्ट आन्सर झाला. दुसरा आरएमएस करंट थ्रू द रेजिस्टर. आरएमएस करंट, आता आपल्याला हा रिलेशन माहित आहे. RMS इक्वल टू RMS इक्वल टू I0 अपॉन √2. करेक्ट. बट I0 गिवन नाही, मग सिंपल ओहम्स लॉ यूज करू आपण इथे. असं पहा E इक्वल टू E0 इक्वल टू R I0. मग I0 ला आपण E0 अपॉन R लिहू शकतो ना. या I0 ला E0 अपॉन R आणि हा √2. कारण E0 ची व्हॅल्यू आहे आपल्याजवळ ही 140. R ची व्हॅल्यू, R रेजिस्टन्स आहे 50 आणि हा जो 1 अपॉन √2 आहे याची व्हॅल्यू असते 0.7071. एक 0 कॅन्सल करा, 5 ने याला डिवाइड करा म्हणजे 2.8 इंटू 0.7071 आणि ही स्टेप किंवा डायरेक्ट 28 ने मल्टिप्लाय करा, अदरवाइज लॉग पहा. लॉग पाहिल्यानंतर आन्सर तुमचं याचा लॉग पहा प्लस याचा लॉग पहा, ऍडिशन नंतर अँटी लॉग पाहिजे. आन्सर आहे इथे 1.98 असं आन्सर येईल तुमचं. आणि थोडं अप्रॉक्सिमेटली ही पाहत जा त्याला. 2.8 ला 0.7 ने मल्टिप्लाय करत आहे आपण. 0 पॉइंटचे नंबर जेव्हा मल्टिप्लाय होतात तेव्हा हा नंबर कमी होतो, डिक्रीज झाला पाहिजे तो नंबर. आता बोर्ड मध्ये तर ऍक्च्युअल मध्ये हे लॉग अँटी लॉग तुम्हाला पाहावे लागतील. ओके चला, हा फर्स्ट क्वेश्चन, त्याचं सोल्युशन. देन नेक्स्ट क्वेश्चन. ऍक्च्युअली 3 क्वेश्चन पहिले झालेले आहेत आपले. हा बाय सिक्वेन्स 4th नंबरचा क्वेश्चन. हा इंडक्टरचा क्वेश्चन आहे. हा 6 नंबर. आता हा क्वेश्चन पहा. अ 100 ओहम रेजिस्टर, 100 ओहम म्हणजे R गिवन आहे 100 ओहम. दिस इज R. A 100 ohm resistor is connected to 220 volt 50 hertz. मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये. ही जी व्हॅल्यू दिलेली असते ही व्होल्ट आहे म्हणजे EMF आहे आणि ही फ्रिक्वेन्सी सोबत जी व्हॅल्यू दिलेली असते ती RMS व्हॅल्यू असते. and this is what frequency. ही फ्रिक्वेन्सी 50 hertz supply. What is the RMS value of current in the circuit? Simple. कोणता सर्किट आहे? रेजिस्टिव्ह सर्किट आहे, रेजिस्टिव्ह है ना. Therefore, first part IRMS, Ohm's law. ERMS equal to resistance into current. ERMS किती आहे? 220 आणि रेजिस्टन्स किती आहे? 100 इंटू IRMS. 220 अपॉन 100 ने डिवाइड करू. IRMS 0 0 कॅन्सल, 22 ला 10 ने डिवाइड करा म्हणजे असेल 2.2 एम्पियर.
दिस इज RMS व्हॅल्यू. चला फर्स्ट झालं. सेकंड, व्हॉट इज द नेट पॉवर कंझ्युम ओव्हर अ फुल सायकल. फुल सायकल नेट पॉवर कंझ्युम. आता RMS आपला रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये पॉवरचा फॉर्म्युला आता तयार केला होता आपण. पॉवर इक्वल टू ERMS इंटू IRMS. आता ऍव्हरेज पॉवर, यांनी फुल सायकल म्हटलं म्हणजे ऍव्हरेज पॉवर घेणार आहे आपण. ERMS ची व्हॅल्यू ही 220. IRMS ची जस्ट आत्ताच कॅल्क्युलेट केली आपण 2.2. ओके. देन 22 आणि इथे हा 10 याला दिला म्हणजे पॉइंट निघाला. 22 टू जा 44, 4 22 जा 44 आणि हे 4 48. बरोबर ना. 22 टू जा 44, 22 टू जा 44 आणि हे 4 48, 484 वॅट. इथे आन्सर 464 आहे. मे बी रॉंग असेल, टायपिंग मिस्टेक झाली असेल. कारण ERMS 220, IRMS आपण कॅल्क्युलेट केलं 2.2. हा 10 याला दिला. 22 इंटू 22, 22 टू जा 44, 4 44 प्लस 4 484. करेक्ट. पहा हा सा पॉवरवर डिपेंड, हा पार्ट पॉवरवर डिपेंड आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. A light bulb is rated. Light bulb is rated 100 watt. म्हणजे ही पॉवर आहे. फॉर अ 220 व्होल्ट AC सप्लाय. AC सप्लाय म्हणजे ही ERMS ची व्हॅल्यू आहे. ERMS. and this is frequency F. Calculate resistance of the bulb. Resistance आणि नंतर RMS करंट थ्रू द बल्ब. फर्स्ट RMS करंट कॅल्क्युलेट करू आपण. पहिले हा पार्ट सॉल्व करू, कारण पॉवर डायरेक्ट गिवन आहे. पॉवर इक्वल टू ERMS इंटू IRMS. सर्किट कोणता आहे? रेजिस्टिव्ह सर्किट. इथून समजत आहे आपल्याला. रेजिस्टन्स ऑफ द बल्ब म्हणजे हा सर्किट रेजिस्टिव्ह सर्किट आहे. पॉवर इज 100 वॅट. ERMS 220. ओके. IRMS then 100 upon 220 equal to IRMS. 10 कॅन्सल करा, 10 ने याला डिवाइड करा म्हणजे 1 upon 2.2 IRMS. लॉग टेबल मध्ये सर रेसिप्रोकल पाहिजे. सर रेसिप्रोकल ऑफ 4 फिगर नंबर्स. 2.2 चा 0 च्या टेबल मध्ये पाहिजे. देन आन्सर विल बी 0.4545 एम्पियर. लॉग टेबल मध्ये ही व्हॅल्यू पाहिजे. ओके. आता विदाउट लॉग टेबल हे समजा आपल्याला थोडंसं आन्सर जर जस्ट जवळपास घ्यायचं असेल तर याला 1/2 कन्सिडर करा ना. 1/2 1/2 चा आन्सर किती? 0.5. पण हा 2 पेक्षा थोडा मोठा नंबर आहे, मोठ्या नंबरने डिवाइड होत आहे, म्हणून आन्सर आपला अजून 0.5 पेक्षा अजून थोडा कमी यायला पाहिजे. म्हणजे असं. चला RMS व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली तर रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू, कारण करंट आहे आपल्याजवळ. ओहम्स लॉ. ERMS इक्वल टू R IRMS. ERMS ची व्हॅल्यू 220 अपॉन IRMS किती आहे? 1/22. IRMS इज 1/22 व्हॅल्यू घेऊ शकतो ना आपण. ओके. 1/22 इक्वल टू RMS. ओके. इक्वल टू R. 220 इंटू 22 इक्वल टू R. समथिंग इथे अजून एखादा डिजिट मिस झालेला आहे. 22 0 0. 22 2 जा 44 4. 22 2 जा 44 आणि हे 4 48.
इक्वल टू आर, देअरफॉर आर इक्वल टू 4840 ओहम. ते 0 प्रिंट झालं नसेल. 4840 ओहम. दिस इज द रेजिस्टन्स 4840 ओहम. हा आपला ऍक्च्युअली फर्स्ट आन्सर आहे आपला हा. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट एक MCQ आहे. हा मागच्या व्हिडिओमध्ये पण घेतला होता मी, बट ऍक्च्युली इथे एक्झॅक्टली या टॉपिकवर आहे. लास्ट इयरच विचारलं, 2023 मध्ये विचारलेलं आहे. The coil of AC generator has 100 tons म्हणजे N ची व्हॅल्यू. Each of cross sectional area 2 meter square. हा एरिया आहे A. It is rotating at constant angular speed. ही ओमेगाची व्हॅल्यू ओमेगा. In a uniform magnetic field of this is B, magnetic field. If the total resistance of the circuit is 600 ohm, this is R, then maximum power dissipated in a circuit is 2023 म्हणजे लास्ट इयरचा क्वेश्चन आहे. पॉवर मॅक्सिमम पॉवर, बट पॉवर मॅक्सिमम पॉवर म्हटलंय आपल्याला. P इक्वल टू पॉवरचा फॉर्म्युला हा आहे ERMS इंटू IRMS. याला थोडं ऍडजस्ट करू आपण. ERMS ला असं लिहू, फर्स्ट असं लिहू, IRMS काढून टाकू. ओहम्स लॉ आहे E इक्वल टू R आहे. मग I इक्वल टू ERMS, या IRMS ला असं लिहू ERMS डिवाइडेड बाय R. देन E0 E स्क्वेअर RMS अपॉन R. मग ERMS चा रिलेशन आहेच ना आपल्याजवळ. ERMS इक्वल टू E0 अपॉन √2. याचा स्क्वेअर आहे म्हणजे इथे स्क्वेअरिंग करू. E0 स्क्वेअर अपॉन √2 चा स्क्वेअर 2R. नाव हा E0 किती आहे पाहू. E0 म्हणजे काय, मॅक्सिमम EMF E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. हा आठवा फर्स्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं मी. E0 कशासाठी पुटअप करतो आपण, NBA ओमेगा याच्यासाठी. नंबर ऑफ टर्न्स आहेत 100. B ची व्हॅल्यू ही 2 इंटू 10 पॉवर -2. एरिया आहे 2 मीटर स्क्वेअर अँड ओमेगाची व्हॅल्यू आहे 30. हे 10 पॉवर -2 आणि +2 कॅन्सल करू. देन 4 इंटू 30 120. E स्क्वेअरची व्हॅल्यू पुटअप करू इथे 120 मल्टिप्लाइड बाय 120. 2 वेळा लिहू. आणि इथे 2 इंटू रेजिस्टन्स किती होता, रेजिस्टन्स 600 आहे. 600 हे 2 0 करा कॅन्सल. 6 इंटू 2 12 आणि हा 12 म्हणजे फायनली इथे 12 राहिलं. देअरफॉर आन्सर विल बी 12 वॅट. 12 वॅट.